बोलले मी तिच्याशी सीमा. हो, मग काय म्हणाली? बोलले म्हणजे अशी एकदम डायरेक्ट नाही बोलले. म्हणजे आई, मला नाही कळलं. म्हणजे आता मी तिला सहज भेटायला सांगितले त्याला. बघूया ना एकमेकांना आवडतात का. हे बघ, त्यांचं जुळलं, विचार पटले तर आपल्याला काहीच करायला नको. आणि समजा नाही पटलं तर करू ना आपण जे काही करावं लागेल ते. पण आधी त्यांना आपण भेटायला तर लावू. जुळलं तर जुळलं. हो पण आई बघा हा, नाहीतर ते पत्रासारखं व्हायचं आणि मग विनाकारण विद्याचं डोकं फिरायचं. तुझ्या नवऱ्याचं डोकं फिरायला काही लागतं का? हा? आणि कधी डोकं फिरलेलं नसतं ग त्याचं. बाहेर तरी चिडायचं कोणावर, नाही तर घरात. काय माझ्या बाबाची निंदा चालू आहे का? मग काय घाबरते की काय मी तुझ्या बाबाला? काय ग आजी तुझं सारखं. काय खायला देऊ का काही? नको. उर्मी, अगं तू ते बघितलंस का त्या पार्थनी काही पाठवलं ते? हो आजी, केली एक्सेप्ट त्याची फ्रेंड रिक्वेस्ट. बरं, सुनंदाला दिलाय हा मी तुझा नंबर. आणि ती म्हणाली की तो फोन करे. त्याचा पण नंबर ती देणार आहे, म्हणजे त्याचा तिकडचा नंबर. भारतातला नंबर उद्या परवा येईल, मग ती देईल आपल्याला. आई, म्हणजे मुलगा येणार आहे का? हो, तिकडेच शिफ्ट झालाय तो कायमचा. सगळं चांगलं आहे घरचं. आणि संस्कार म्हणशील ना तर सोन्यासारखं पोर आहे. उर्मी, तू बोल बरं का त्याच्याशी, त्याचा फोन आला म्हणजे. अगं सांगितलं ना बोलेन म्हणून. गुणाची ग माझी पोर. काय ग, हे तुझे केस एवढे चिपचिप का झालेत? तेल लावलं आजीने. कधी? केव्हाच लावलं. जा जाऊन केस धुवून ये जा. अगं धुवून टाक, काय मुरू दे की जरा तेल. अहो आई, तिला सर्दी होते, डोक्यावर तेल लावून ठेवलं की. काही होत नाही सर्दी. तेलानं कधी सर्दी होते का? आई, तिला होते सर्दी. आई राहू दे. तिने लावलंय ना एवढ्या प्रेमाने. अगं पण स्कॉलरशिपची परीक्षा आली तोंडावर. काही नाही होत. मी वाफ घे. तू नको काळजी करू. हे जर जुळलं ना तर सोन्याहून पिवळं होईल. कुबोन मंद वाजव रवा आणि एका वेळी थोडा थोडाच घाल. हो माय. आज नैवेद्याला शेवयाची खीर करायची आहे. हो, आणि आलूची भाजी पण. काल नंदीने ना मसाले भात इतका अप्रतिम केला होता. तू खाल्लास ना रे वासू? हो, मस्त झाला होता. कुणाकडे शिकलीस ग? आत्याकडून. ए मला पण शिकव काय ग? हो, हाताला फार चव आहे बाई पोरीच्या. का ग, काय झालं? गप्प गप्प काय आहेस? काही नाही. घरची आठवण येते का? कुणी काय बोललं का? वासू काय बोलला का? मी कशाला काय बोलू? अरे बापरे, चुकलो नंदिनी. ते कालचं अजून तू मला धरून बसलीस होय? काय झालं? काही नाही. काल तिनं मला मागून येऊन भॉक केलं. मग मी जरा चिडलो तिच्यावर. चिडायला काय झालं? माझा महत्वाचा फोन होता. तो महत्वाचा होता हे माहित नव्हतं मला. मुद्दा तो महत्वाचा आहे की नाही हा नसून असं मागून येऊन भॉक करणं बरोबर आहे का? लहान आहे का ती आता? लहानच आहे हो ती. आणि म्हटलंच आहे ना, माणसानं आपलं बालपण जपावं. हो, पण बरं ठीक आहे, माफ कर मला. बघितलत ना माई. बरं ठीक आहे, माफ कर. म्हणजे उपकारच करतोय जोडवा माझ्यावर.
एक तर अंगावर खेचायचं, वाईट नाही का वाटणार माणसाला? अगं रडू नको ग माझी बाई, रडू नको. अरे मी म्हणतोय ना आता माफ कर. अरे पण जरा नीट म्हण की. आता नीट म्हणजे काय करू? पुरुषाचं मेलं मनच कठोर. हे किती जुन्या बायकांसारखं बोलते ना. अरे छोट्या गावात ना आली आहे ती. आमच्याकडे असंच बोलतात. बर नंदिनी देवी, माझ्याकडून अजाणतेपणामुळे आपलं मन दुखावलं गेलं, मला क्षमा करा. ए खबरदार, तिला कोणी काय बोललं तर माझ्याशी गाठ आहे. नाही बोलणार. हा काय ग एवढ्या तेवढ्यावर रडतात का? वेडी कुठली. हॅलो, हां बोलते. आपण कोण? हां सुनंदा आजी, बोला बोला. हां नाही आजी बोललीच मला तुमच्याबद्दल. नाही मी फारच लहान होते ना, म्हणजे तुम्ही लक्षात आहात थोड्याफार, पण पार्थ म्हणजे अजिबातच नाही. हां नाही काय नाही, चाललंय म्हणजे अप्लाय केलंय मी, आता बघू रिझल्टचं कसं काय ते. हो भेटू ना, नक्की भेटू. हां तुम्ही द्या नंबर माझा त्यांना. आहो जाहो का म्हणजे मी ओळखत नाही ना त्यांना. अरे तुरे ठीक आहे, पण नाही पण मग तसं विचारावं लागेल त्यांना मला. अहो मी काय म्हणते, म्हणा. नंदिनी पुनर्वसूला आरेजारे करते. हो का? बर, सांगू का तिला आहो जाओ म्हण त्याला म्हणून? हरकत नाही खरं तर. आपल्याकडे नवऱ्याला एकेरी संबोधण्याची पद्धत नाही ना. आणि लहानपणापासूनची सवय असेल तर ती लग्न झाल्यानंतर बदलली पाहिजे. पण आत्ता कसं सांगणार? वयानं मोठे आहेत ना पुनर्वसू, सांगा त्यांना. आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना अरेजारे म्हणण्याची रीत नाही आपल्यामध्ये. ऐकेलं मुलगी गुणाची आहे. अहो आज रुसली होती पुनर्वसूवर. का? काहीतरी ओरडला वाटतं तिला. तशी लहान आहे हो वयाने, समज कमी आहे आणि भोळी आहे बिचारी. रुसून बसली आणि मग रडायलाच लागली. पुनर्वसूनी शेवटी माफी मागितली, तेव्हा चेहरा खुलला. मला तर वाटतं तुम्ही म्हणता तेच बरोबर. देवानच त्यांची गाठ बांधलेली आहे. उद्या निघालेत ना पुनर्वसू? हो. त्यांची परीक्षा झाली की मग मात्र वेळ नको काढूया. एकदा पत्रिका जुळल्या की पुढच्या हालचाली करायला बऱ्या. मला तर वाटतं पत्रिका जुळणारच. बघूया काय होतंय ते. मी काय म्हणते, मग आत्ताच त्याला आरेजरे करू नको म्हणून सांगू की नको? त्यांना असं सांगा की प्रत्येकाने समोरच्याला मान देऊन संभाषण केलं पाहिजे. आणि मला तर वाटतं पुनर्वसू उद्याचे मठाधिपती आहेत. सगळ्यांनीच त्यांचा उल्लेख आदरार्थी केला पाहिजे. तुम्हाला सून म्हणून नंदिनी पसंत आहे ना? हो, सून म्हणून उत्तम आहे, पत्रिका जमली तर. ते आहेच हो. मला तर वाटतंय काखेत कळसा आणि गावाला वळसा असं चाललं होतं आपलं. देवा परमेश्वरा, सोन्यासारखी सून दारात आणून उभी केलीयस. आता पत्रिका नीट जुळू दे म्हणजे झालं. नंदिनी बरी वाटते ना? हो तुला कशी वाटते? म्हणजे सहज विचारते, एवढं घाबरतोस काय? नाही, मला तुझा हेतू नाही कळला जीजी. तुमची जोडी छान दिसेल असं वाटतंय मला. प्लीज हा जीजी. का काय झालं? माझ्यापेक्षा लहान आहे खूप. मग त्याला काय झालं? यांच्यात आणि माझ्यात 7 वर्षांचं अंतर आहे. वयाच्या अंतराचा मुद्दा नाही, मला ती मॅच्युअर वाटत नाही. मॅच्युरिटी घेऊन काय करायचंय? संसार करायला लागतं ते सगळं आहे तिच्याकडे. माईलाही आवडते ती. संसार माईला नाही, मला करायचंय. पण सासू सुनेचं पटायला हवं ना. नवरा बायकोचं पटलं नाही
तर चालतं का मग? तुझं तिचं न पटायला काय झालं? ती माझ्या टाईपची नाही. कोण, नंदिनी? हो. तुझा टाईप म्हणजे काय रे? काही नाही. सांग ना, मला कळू तरी दे माझ्या भाऊरायाला कशी मुलगी आवडते ते. तू आता माझी टेर खेचतेस. नाही, सिरियसली विचारते. माझ्या लग्नात कुणीही मला हा प्रश्न विचारला नव्हता किंवा मलाही कळलं नव्हतं मला कसा जोडीदार हवाय ते. तुला हे माहितीये याचं कौतुक वाटतंय मला. कळू तरी दे कशी मुलगी आहे तुझा टाईप म्हणजे. एकतर ती चूल मूलवाली नसावी, तिचा नवरा मित्र असावा, देव नाही. तिची स्वतःची स्वप्न असावी आणि त्याचा तिने स्वतंत्रपणे मागोवा घ्यावा. तिची स्वतःची मतं असावी. ती समंजस असली तरी ती विचारी आणि हुशार असावी. तू लग्न करून तिला या घरात आणणारच नाहीयेस का? म्हणजे ही अशी सून दादामाईंना कशी चालेल? मला माहितीये तुला उर्मी आवडते. वाईट नको वाटून घेऊस वासू. स्वप्न बघ, पण ती खरी होतील अशी अपेक्षा नको करूस. अपेक्षा भंग झालं की खूप मनस्ताप होतो. माझा अपेक्षाभंग नाही होणार. दादांचं मन वळवू शकशील असं वाटतंय तुला? माझा माझ्या स्वप्नांवर पूर्ण विश्वास आहे. त्याने काय होतंय? विश्वासानं सगळं घडवता येतं. तुझ्याकडे बघून कधी कधी मला असं वाटतं मी पण शिकले असते जरा तर मला निदान स्वतःशी तरी बोलता आलं असतं. अहो, तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? माझं म्हणणं जे काय आहे ते मांडायचं मी थांबवणार नाहीये. तुम्ही खोडून काढा माझं म्हणणं. मला पटवून द्या तुमचं म्हणणं पुराव्यानिशी. बाबा आत्ता कोणाशी बोलतोय? तेही असा. सप्तम स्थानात केतू आहे. याला वैवाहिक सुख लाभणार नाही. भाऊ, मला हे पटत नाही. कारण पत्रिका जुळण्यापेक्षा मन जुळणं हे मला जास्त महत्वाचं वाटतंय. पत्रिका तरी हेच सांगते आहे. भाऊ, पण गरज काय पत्रिका बघण्याची? हा तुमचा प्रश्न म्हणजे उपचार करण्यापूर्वी रक्त तपासणी का करायची असं विचारण्यासारखं आहे. 10,000 वर्ष जुनं शास्त्र आहे हे. लोकांच्या कल्याणाकरता आपल्या ऋषीमुनींनी हे शास्त्र गणिती पद्धतीने मांडून ठेवलेलं आहे. नाही, माझं म्हणणं तुम्ही समजून घेतच नाही आहात. हा म्हणजे विरोधाकरता विरोध करण्यासारखं होतंय हे. लग्न हे महत्वाचं आहेच. लग्न संस्थेला विरोध नाहीच आहे आमचा. आता कर्मकांडांना विरोध करण्याचा मुद्दा असा आहे की ही कर्मकांड का करायची, म्हणजे अगदी पत्रिका बघण्यापासून. काय होतं त्यानं? त्या कर्मकांडांचा तुमच्यावर काही परिणाम होतो का? वैवाहिक जीवनाच्या क्वालिटीवर काही परिणाम होतो का? त्याला काही अर्थ आहे का? म्हणजे ते श्लोक, ते मंत्र हे साधे सुविचार आहेत, प्रार्थना आहेत. देवांचे तुम्हाला आशीर्वाद लाभावेत अशी इच्छा आहे त्याच्या पाठीमागची. ते म्हणायला काय हरकत नाहीये, पण परंपरेनं चालत आलं आहे म्हणून प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्याचा जसा उपयोग व्हायला हवाय तसा होत नाही. सगळी कर्मकांड करून केलेली लग्न ही तुटतात. त्यात वितुष्ट येतात, समस्या येतात. मग असं होतं म्हणून काय त्याचं आपण शास्त्रीय ॲनालिसिस करायचंच नाही का? म्हणजे शेवटी संसार किंवा लग्न टिकणं हे कुठल्याही विधीवर नाही तर त्या दोन माणसांवर अवलंबून आहे.
हे स्पष्ट आहे ना. आता माझ्या बायकोनं आणि मी पत्रिका न बघताच लग्न केलं. आता 22 वर्षांचा आमचा संसार अगदी सुखाचा नसेल पण समाधानाचा नक्कीच आहे. म्हणजे पत्रिकेतले गुण जुळवून बघण्यापेक्षा एकमेकांचे गुण जाणून घेणं हे जास्त महत्वाचं नाहीये का? गुण बघणं जुनं झालं, जे सोपंही आहे. मी गुण बघत नाही, मी मुलामुलींच्या पत्रिकेतली स्थानं बघतो, त्यांची नक्षत्र जुळतायत की नाही हे बघतो, मुलाचा चंद्र कितव्या स्थानात आहे हे बघतो. नवऱ्याची पत्रिका बघून बायकोची रास सांगता येते. अहो आजकाल जन्मवेळ सांगितली की कोणी पत्रिका काढून देते. ती पराशर पद्धतीने जी सोपी आहे. मी जेमिनी पद्धतीने पत्रिका बघतो, जी क्लिष्ट आहे पण अचूक आहे. आजपर्यंत मी पत्रिका बघून केलेले अंदाज कधीही चुकलेले नाहीत. मग तुम्ही कधीही चुकू शकणार नाही का? काय बोलतोस तू हे? दादांपुढे बोलण्याची हिंमत कशी केलीस तू? तुझ्या मनात शंका आली कारण तुला ज्योतिष्यशास्त्राविषयी काहीही माहिती नाही. इतर सर्व शास्त्रांप्रमाणेच ज्योतिष्य विज्ञान हे एक शास्त्रच आहे. या शास्त्रातले ग्रंथ एखाद्या माणसाने वाचायचे ठरवले तर 1 जन्म पुरणार नाही, 7 जन्म घ्यावे लागतील एवढं ग्रंथलेखन झालेलं आहे. लग्नासारखा निर्णय पत्रिकेशिवाय घेणं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे. या शास्त्रामुळे देहस्थान, धनस्थान, पराक्रमस्थान, पत्नीस्थान, संततीस्थान, भाग्यस्थान सगळं सगळं विशद करता येतं आणि ते बरोबरच असतं. हल्लीच्या जगातल्या पोटभरू पत्रिका बघणाऱ्यांच्या भंपकपणामुळे या शास्त्रावरचा लोकांचा विश्वासच उडत चाललाय. एखाद्या माणसाच्या पत्रिकेमुळे फक्त त्याचा स्वभाव नाही, त्याचं अख्खं आयुष्य सांगता येतं. आपल्या रीती, नीतिनियम, विधी या सगळ्याला काहीतरी अर्थ आहे, कारण आहे. आपल्या पूर्वजांनी आयुष्य वेचून जमा केलेलं ज्ञानाचं भंडार आहे ते. त्याच्या मागे फक्त धार्मिक आधार नाही, शास्त्रीय कारणं आहेत. पण मुद्दा असा आहे की हे सगळं प्रयोगशाळेमध्ये तपासून पाहता येतं का? नाही, आम्ही ते ज्ञान नाकारत नाही आहोत. पण आता हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू एकत्र आले की H2O म्हणजे पाणी तयार होतं. तसं या पत्रिकावाल्यांना काही ठामपणे किंवा परत परत सिद्ध करता येतं का? ते तर आमचं चॅलेंज आहेच. आणि गेली कित्येक वर्ष आहे आम्ही देतो पत्रिका. त्यांनी आम्हाला सांगावं की ही व्यक्ती जिवंत आहे की नाही. कोणीही सांगू शकलेलं नाही. आणि काय सांगताय तुम्ही आम्हाला त्या पत्रिकावाल्यांचं आणि कर्मकांडांचं? पत्रिका बघून सगळं सगळं सांगता येतं. ब्रह्मा म्हणजे गेला जन्म, महेश्वर म्हणजे हा जन्म आणि रुद्र म्हणजे नाश कशाने होणार आहे. सगळं सगळं शास्त्रात आहे. पण तुम्ही विश्वास ठेवणार नसाल तर पुढचं बोलणंच होऊ शकत नाही ना. हे शास्त्र समजून घेण्यासाठी तुमची मनोभूमिका समजून घेणाऱ्याची असली पाहिजे. माझ्या म्हणण्यावर तुम्ही विश्वास ठेवा असं अजिबात माझं म्हणणं नाही. माझं काम सावध करणं आहे. निर्णय तुम्ही घ्या. हो दादा, चल रे. निर्णय घ्या म्हणजे काय? मी घेतलेलाच आहे. हां, माझं म्हणणं जे काय आहे ते मांडायचं मी थांबवणार नाहीये. तुम्ही खोडून काढा माझं म्हणणं, मला पटवून द्या तुमचं म्हणणं पुराव्यानिशी. शास्त्र म्हणताना मग सिद्ध करा H2O सारखं. त्याचा धंदा केलाय तुम्ही लोकांनी. शनीची वक्रदृष्टी काय, काळ सर्पयोग काय, शांती करा, पैसे काढा, हे चाललंय सगळं. नाही ठीक आहे, हे पहा, जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही करा. मला जे करायचंय ते मी करेन. अरे बाबा, काय झालंय? म्हणजे आपण प्रगती करायची नाही, दुसऱ्यांनाही ती करू द्यायची नाही, या वृत्तीला काय करायचं? अंधश्रद्धा गेली म्हणजे यांचा धंदा बुडणार.
म्हणजे ना यांना गंडेदोरे विकता येणार आणि ना यांचे मठ चालणार. उर्मी, अगं सॉरी हां. तू शांत झालायस का? तुला राग आलाय का? नाही रे, काळजी वाटते फक्त तुझी. कसली? तू जे करतोस ते बरोबर आहे हे जर माहिती आहे तुला, तर मग काय एवढा चिडतोस तू? काही नाही ग, मला कोणी हे असं अशास्त्रीय भाषेत वगैरे बोलायला लागलं ना की मग डोक्यात तिडीक जाते माझ्या. बरं, तुझं झालं असेल रागवून तर जेवण गरम करायला घेऊ का? कर ना, फक्त ते गॅसवर ठेवण्याच्या ऐवजी डोकर ठेवायच्या.